नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आश्रमशाळा संच मान्यतेसंदर्भात मध्यंतरी एक महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या होत्या. ही संपूर्ण भरती प्रक्रिया कशी संपन्न होईल आणि कशा प्रकारे संच मान्यता निश्चित होईल या संदर्भात. आता यामध्ये प्रशासनानं नुकतंच एक शुद्धीपत्रक जारी केलेलं आहे की ज्यामध्ये जी पूर्वीच्या असणाऱ्या मार्गदर्शक सूचना आहे त्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात फेरबदल करून एक नवीन शुद्धीपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या गेलेल्या आहेत. काय आहेत त्या मार्गदर्शक सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे. अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेशी ते संलग्न असतील. आणि जाता जाता जर माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण या भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असणारी परीक्षा टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेला सामोरं जातोय आणि ती 21 जून ही पूर्वीची असणारी तारीख कालच्याच तारखेला पुढे ढकलली आणि ती नवीन एक तारीख मिळाली 28 जून. या परिपूर्ण तयारीसाठी आपण सुरू केली आहे बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली महागुरु 1.0 बॅच आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी खास गुरुवर्य 1.0 बॅच, ज्यामध्ये त्या शिक्षकांची सेवा अबाधित ठेवणं आणि त्यांना प्रमोशनसाठी महत्त्वपूर्ण असणारी ही टीटी खास त्यांच्यासाठी असणारी ही बॅच. यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शक आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची सर्व डिटेल सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायच्या आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक आहे, द विनर स्टडी ॲप हे ॲप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा. चला जाऊयात आलेल्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटकडे. बघा, प्रसिद्धी पत्रक जारी केले. कालचीच तारीख आहे 15 मे 2026. राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या सर्व आश्रमशाळांची संच मान्यता करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या मार्फत हे शुद्धीपत्रक जारी केलेलं आहे. त्यासाठी पूर्वीचे असणारे शासन निर्णय दिले गेलेले आहेत. आपण जाऊयात महत्त्वपूर्ण जी काही माहिती दिली गेलेली आहे त्याच्याकडे. राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग प्रवर्गातील आणि ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींना निवासी प्राथमिक शिक्षण देण्यासाठी शासनाने 1953 सालापासून खाजगी सेवाभावी संस्था अनुदान देऊन निवासी आश्रमशाळा सुरू केल्या. त्याच्याविषयीची पार्श्वभूमी सांगितली आहे, त्यांचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, त्यामध्ये विद्यार्थी असतील त्याची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पडताळणी असेल, शिक्षक शिक्षकेतर असतील, निवासी अनिवासी विद्यार्थ्यांच्या संख्येत अनुज्ञ ठरवणं असेल, या संपूर्ण प्रकारे माहिती दिली गेलेली आहे. आणि आपल्याला यामध्ये आणखीन गोष्ट नमूद केलेली आहे, बालकांचं मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदी विचारात घेऊन शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पद मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास विविध निकषाच्या आधारे शिक्षक पदे मंजूर करणे इत्यादी बाबतचे निकष विहित करण्यात आलेले असून त्याच धर्तीवरती इतर मागासवर्ग कल्याण विभागातर्फे असलेल्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळाच्या संच मान्यतेमध्ये एक वाक्यता राहावी. उद्देश काय आहे, या संपूर्ण खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळाच्या संच मान्यतेमध्ये एक वाक्यता येण्यासाठी याकरिता हे सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या गेलेल्या आहेत. बरोबर, आता त्या सूचना काय आहेत, शासन शुद्धीपत्रक काय आहे ते जाणून घेऊयात. बेसिकली प्रस्तावनेमध्ये ती संपूर्ण प्रक्रिया आणि कशासाठी त्याचं या मार्गदर्शक सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्याची विषयी माहिती आहे. काय आहे शुद्धीपत्रक ते महत्वाचा विषय आपण जाणून घेऊयात. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित आश्रमशाळांना मंजूर पदांचा आकृतीबंध खाली दिलेला आहे. नुसार वार्षिक पटपडताळणी व संच मान्यते अनुषंगाने निर्गमित केलेल्या शासन शुद्धीपत्रक इतर मागासवर्ग बहुजन त्यामध्ये परत एकदा शासन निर्णय दिलेला आहे. यामध्ये इथे महत्वाचा विषय आहे उच्च प्राथमिक आश्रमशाळा इयत्ता 1ली ते 8वी, 7वी किंवा 8वी, काही ठिकाणी वर्ग 7वी पर्यंतचे, काही ठिकाणी 8वी पर्यंतचे वर्ग
त्यानंतर इयत्ता 6वी ते 8वी मध्ये जो शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभागाने दिला गेला होता 15/3/2024 चा आणि 19/9/2024 चा, यामध्ये सुधारणा किंवा बदल केला गेलेला आहे। त्यामध्ये बघा शाळेचा प्रकार अगोदर दिलाय, गट कोणता आहे तो दिलाय, शाळेच्या इयत्तेचा गट आणि विद्यार्थी संख्या किती असणं गट मध्ये अपेक्षित आहे, आणि देय म्हणजे तिथं शिक्षकांची पद किती असणं अपेक्षित आहे, आणि देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी किती हवेत, आणि पूर्वीच्या मंजूर पदांना संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान म्हणजे कमीत कमी विद्यार्थी संख्या किती असणं गरजेचं आहे। यामध्ये म्हणजे मंजूर पदांची संख्या दिली गेलेली आहे। बघा इथं शालेय प्रकार बघा, उच्च प्राथमिक आश्रमशाळा इयत्ता 1ली 7वी किंवा 8वी, गट आहे 6वी ते 8वी, आणि कोणतीही एक इयत्ता म्हणजे यातली कोणती 1 ते 7 ते 8च्या दरम्यानची कोणतीही इयत्ता, यामध्ये विद्यार्थी संख्या बघा 10 ते 35, बरोबर, तिथं एक शिक्षक असेल, कमीत कमी देय मंजूर होण्यासाठी किती विद्यार्थी संख्या, एक पद देण्यासाठी 10 ही एक मिनिमम आकडा पकडलाय किमान, आणि इथं सुद्धा पूर्वीचा सुद्धा किती होता 20 होता। आता इयत्ता 30 विद्यार्थी संख्या 36 ते 70 असतील तर 2 शिक्षकांची पदं असणार आहेत। पूर्वी आता सध्या किती किंवा मर्यादा 36 ते 70 मध्ये 53 किमान पाहिजेत, पूर्वी ते किती होत्या 36 होत्या। 71 ते 105 विद्यार्थी संख्या असतील तर 3 शिक्षक असणार आहेत। त्यातलं जे आत्ताच किमान जो पकडला आकडा 88, पूर्वीचा होता 71। आता 105 च्या पुढे ज्यावेळेस संख्या जाते प्रति 35 विद्यार्थ्यांमागे एक पद असं पकडायचं, आणि त्यानुरूप किती शिक्षक असतील तिथं या संच मान्यतेनुसार आपल्याला लक्षात येईल। कोणत्याही 2 इयत्ता असल्यास मग त्या ठिकाणी 20 ते 70 विद्यार्थी संख्या आहे, 1 ते 5, अगदी त्याचप्रमाणे किती शिक्षक आहेत, मिनिमम क्रायटेरिया किती पकडलाय तो आत्ताचा आणि पूर्वीचा किती होता तो सुद्धा सेम, म्हणजे वरती ज्या प्रकारे आपण पाहिलं अगदी त्याच पद्धतीने इथे पण पुढे 3ही इयत्ता असल्यामध्ये संख्या दिलेली आहे विद्यार्थ्यांची, तिथं शिक्षक संख्या आहे, आत्ताचा जो विद्यार्थी किमान किती असणं अपेक्षित आहे, आणि पूर्वीचा काय पकडला गेला होता ते पण दिला आहे। हा संपूर्ण संच मान्यतेची आकडेवारी दिलेली आहे। आता इथं झालं हे शिक्षकांची पदं, आता इथं मुख्याध्यापकांची पदं प्राथमिक उच्च प्राथमिक आश्रमशाळा इथं इयत्ता 1ली 4थी किंवा 5वीच्या वर्गासाठी, किंवा इयत्ता 1ली ते 7वी ते 8वीच्या वर्गासाठी इथं मुख्याध्यापक पद 1ली ते 4थी किंवा 5वी, जर पटसंख्या 100 असेल तर एक देयक पदे, पूर्वीच्या मंजूर पदांना संरक्षण देण्याची किमान विद्यार्थी संख्या किती आहे 90 आहे, बरोबर। मुख्याध्यापक 1ली ते 7वी ते 8वी 100 पटसंख्या विद्यार्थ्यांची, पद किती आहे 1, पूर्वीच्या मंजूर पदांना संरक्षण देण्यासाठी किती आहे 90 विद्यार्थी संख्या। पुढं हे झालं प्राथमिक व उच्च प्राथमिक विभाग। आता मुख्याध्यापक पद हे माध्यमिक आश्रम शाळेसाठीच बघा, अगदी शाळेचा प्रकार दिलेला 1 ते 5 ते इयत्ता 10वी पर्यंत आहे, आणि 8वी ते 10वी पर्यंतच आहे। इथं मुख्याध्यापक इथं सुद्धा विद्यार्थी संख्या किमान 100 पकडले, पटसंख्या 1, आणि पूर्वीचं किती होतं 90 होतं। ही संपूर्णतः सुधारित असा संच मान्यतेचे निकष दिले गेलेले आहेत, नियम दिलेले आहेत, मार्गदर्शक सूचना दिले गेलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ही माहिती का आवश्यक आहे, तिथं पदसंख्या किती असणार आहेत ते संच मान्यतेनुसार निश्चित होणार आहेत, त्याचा साधारणतः त्यांनी एक क्रायटेरिया पकडलेला आहे, त्यावरून आपल्याला लक्षात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही असणारे नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना ज्या विजारोज आश्रम शाळेसाठी जेवढ्या काही राज्यभरातील आश्रम शाळा आहेत त्यांच्यासाठी या संपूर्ण संच मान्यतेसाठी निश्चित केल्या जाणार आहेत। माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आवडले असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण माहितीसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह। गुड बाय अँड टेक केअर।